आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत। पाहूया काही ठळक सगळ्यात मोठी बातमी आपल्या समोर येते, महत्त्वाची बातमी आपल्या समोर येते आहे। अखेर युद्धविराम घोषित, 5 वाजल्यानंतर हल्ला नाही। गेल्या 8 दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीला अखेर विराम मिळालेला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून या संदर्भात माहिती दिल्यानंतर आता भारत सरकारने देखील अधिकृतपणे घोषणा केली आहे। परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली। आज सायंकाळी 5 वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्या शस्त्रसंधी लागू होत असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे। 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांच्या सीमारेषेवर तणाव होता। या तणावानंतर भारताने 7 मे रोजी एअर स्ट्राईक करत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांना लक्ष्य केलं होतं। त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती उद्भवली। दोन्ही बाजूंनी गोळीबार आणि हवाई हल्ले सुरू होते। अखेर या हल्लेखोरीला विराम मिळालेला आहे। परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री म्हणाले आहेत, पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी DGMO आज दुपारी 3:35 भारतीय लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांना फोन केला। दोन्ही बाजूंनी भारतीय प्रमाण वेळेनुसार 5 वाजल्यापासून दोन्ही बाजूंकडून जमिनीवर, हवेत आणि समुद्र अशा सर्व प्रकारचा गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। आज या सामंजस्य कराराची अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही बाजूंना सूचना देण्यात आलेल्या आहेत। लष्करी ऑपरेशन्स महासंचालक 12 मे रोजी दुपारी 12 वाजता पुन्हा चर्चा करतील। त्यामुळे भारत पाकिस्तान यांच्या सुरू असलेल्या हल्ल्यांना पूर्णविराम मिळालेला आहे। पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल। लाईक करा, कमेंट करा, कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा। सबस्क्राईब करा।